तर गायब झालेली थंडी कोकणात पुन्हा एकदा परतलेली आहे। सर्वत्र धुकं पसरलंय आणि त्यामुळे कोकणामध्ये प्रसन्न आणि आल्हाददायी वातावरण आहे। गावही दाट धुक्यामध्ये हरवलेली आहेत। कोकणातील रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांना जोडणाऱ्या शास्त्री नदीच्या ठिकाणी उभं राहिल्यानंतर नदीच्या पाण्यातून वाफा वर येत असल्याचं चित्र नजरेला पडतंय, पण ते खरं तर धुकं आहे। या ठिकाणावरून प्रवास करणारा प्रत्येक जण इथं काही काळ थांबतो आणि निसर्ग सौंदर्य निहाळतोय। दाट धुक्याची चादर किंवा त्या दाट धुक्यात हरवलेली गावं, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सूर्यनारायणाची हलकीशी तिरीप अशा पद्धतीचं आल्हाददायी प्रसन्न करणारं वातावरण सध्या आपल्याला कोकणात दिसून येतंय। सध्या कोकणातला पारा कमालीचा आपण म्हणू शकतो खाली गेलाय। जी गावं अगदी कोकणातल्या डोंगरदऱ्यांमध्ये आहेत, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेली आहेत, सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले आहेत, त्या ठिकाणचं हे वातावरण आहे। आत्ता मी उभा आहे ते ठिकाण आहे फुणगुस। रत्नागिरी तालुका आणि संगमेश्वर तालुका रत्नागिरी जिल्ह्यातले यांना जोडणारी ही किंवा यांच्यामध्ये असलेली ही साधारणपणे शास्त्री नदी आणि या शास्त्री नदीच्या ठिकाणी जर का आपण उभं राहिलो तर जणू या नदीतून वाफा वरती येत आहेत का अशा पद्धतीचं वातावरण चित्र आपल्याला दिसून येतं। शिवाय पक्ष्यांचा किलबिलाट आहे, मध्येच सूर्यनारायण येतोय, अर्थात ऊन पडतंय आणि काही वेळानंतर दाट धुक्याची चादर पुन्हा एकदा पसरते असं चित्र आहे। दरम्यान हे प्रसन्न करणारं आल्हाददायी वातावरण पाहिल्यानंतर अनेकांना इथं थांबण्याचा, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्याचा मोह देखील आवरत नाहीये। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, संगमेश्वर, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.